दुसरं असं आहे की तुम्ही सॉलिसिटर जनरल जे आहेत भारताचे हो. त्यांच्याकडेही गेलात, त्यांच्याकडेही तुम्ही तक्रार दाखल केली, त्यांचा कसा रिस्पॉन्स होता? सॉलिसिटर जनरल ऑफ इंडियाचं एक ओपिनियनचं स्टेटमेंट हे MERCच्या हं, वेबसाईटवर अपलोडेड आहे. तर त्याच्यात हं, त्यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की व्हीलिंग तिथेच लागू शकतं जिथे ओपन ऍक्सेस आहे. म्हणजे एखाद्या हं, हं, ग्राहकाने जर स्वतःच्या एरियातल्या डिस्कॉमकडनं वीज न घेता बाहेरच्या हं, डिस्कॉमकडनं जर वीज घेतली तर ती वीज वहन करून त्याच्या फॅक्टरीपर्यंत पोहोचवण्यासाठी जी यंत्रणा कामाला हं. येते ती त्याच्या लोकल डिस्ट्रीब्युटरची असते. त्यामुळे तिथे विलिंग बरोबर. देणं अपेक्षित असतं. ओके, हे त्यांनी हं, क्लिअर हं, कट हं. म्हटलेलं आहे. त्यामुळे ओपिनियनमध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की जिथे ओपन ऍक्सेस आहे तिथेच वहन चार्ज लागू शकतो. विदाऊट ओपन ऍक्सेस वहन चार्ज लागू शकत नाही, हे सॉलिसिटर जनरल ऑफ इंडियाचं म्हणणं आहे. आणि महाराष्ट्रातले हं, हे आपले जे 3.5-4 कोटी रिटेल ग्राहक आहेत, हे काय ओपन हं. ऍक्सेसच्या अंडर इलेक्ट्रिसिटी घेत नाहीयेत. दे आर डायरेक्ट कन्झ्युमर्स ऑफ बरोबर. MSEDCL. हं, हं. नाही, मग आणि आता तुम्ही हा पुरावा जेव्हापासून आम्ही या प्रकरणाचा हायकोर्टामध्ये सबमिट केलेला आहे. हं, अच्छा. आता स्टेटस काय हायकोर्टामध्ये, त्याच्यात किती सुनावण्या झाल्या सरकारकडनं किंवा त्या आता मी म्हटलं कंपनीकडनं? 2021 मध्ये जेव्हा जस्टिस काथावाला होते त्यांनी ती ऑर्डर पास केली आहे आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की MSEDCL आणि राज्य सरकार, म्हणजे मी पिटिशनर आहे तर रिस्पॉन्डंट मध्ये स्टेट गव्हर्नमेंटला पण आम्ही रिस्पॉन्डंट ठेवलंय, कारण की MSEDCL ही संस्था हं, शासकीय संस्था आहे, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट ओन कंपनी आहे. तर त्यामुळे त्याच्यात बरोबर. अपेक्षित आहे की MSEDCL बरोबर राज्य सरकारचं पण ॲफिडेव्हिट सबमिट होणं हे अपेक्षित आहे. पण गेल्या 5 वर्षात राज्य सरकारने याच्यावर उत्तर दिलेलं नाही. वेळोवेळी म्हणजे गेले 4 ते 5 वर्ष जेवढे पॉवर मिनिस्टर होऊन गेले त्या सगळ्यांना हं, मंत्रालयात जाऊन जाऊन मी पत्र दिलेली आहेत. त्याचे अॅक्नॉलेजमेंट्स माझ्याकडे हं, आहेत. म्हणजे एवढं करस्पॉन्डन्स करून सुद्धा आजपर्यंत महाराष्ट्र राज्य गव्हर्नमेंटने याच्यावर उत्तरच दिलेलं नाहीये आणि कोर्टातही ते हं, उत्तर हं. देत नाहीयेत. ही सगळ्यात कमालीची बाब आहे.